जागा या बिनविरोध निवडून आल्या. 70 जागांकरता 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. भाजपा, स्वतंत्र तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी. धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. माघारी अंतिम या ठिकाणी 4 जागा या बिनविरोध झाल्या असल्या कारणामुळे 70 जागांसाठी सुमारे 316 उमेदवार आपल्या या ठिकाणी नशीब आज आजमावणार आहेत. महायुतीतच या ठिकाणी आता घटक पक्षाची देखील या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही होत आहे. त्यामुळे पाहिलं गेलं सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मतदारांनी या ठिकाणी आता मतदानाकडे यायला सुरुवात केलेली आहे. एकूण 507 केंद्रांवरती आज मतदान प्रक्रिया ही पार होणार आहे. तर 13 मतदान केंद्र हे संवेदनशील असल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. धुळे शहरातील एकूण 4,30,000 मतदार हे आपलं मतदानाचा हक्क या ठिकाणी बदल नेमकं आता मतदानाचा टक्केवारी आता हा किती होतो आणि मतदान राजा हा किती घराच्या बाहेर पडून मतदान करतो आणि टक्केवारी वाढवतो आणि कोणाला कौल देतो हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धुळ्याहून तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे.